चला आपण आज करणार आहे तेल म्हणलं एक व्हिडिओ काढावा, कारण का आम्ही गेल्या वेळेस तेल केलं ना त्याचा असा केस आमची इतकं गळायची तर तुम्हाला घरात सांगतो. बघू इकडं तेव्हा काही कसं बसलंय झोपेतून उठलंय. आता झाला का अभ्यास? नीट बस की रे दादा. दादा काम अजून राहिले माझं फरशी पुसायची. तर इथं बघा काय काय दाखवते तुम्हाला, एकच मिनिट. ही मेथी घेतलेली, हा लिंबाचा पाला, ही कोरपडीचा गर काढून घेतलाय मस्तपैकी असं थोडासा, आणि ही एक छोटासा कांदा घेतलाय हे का, आणि ही घेतली जास्वंदीची फुलं. आणि ही फुलं काय काय ताजी मी कालच काढून ठेवली होती, शिळी होती ती. ही सुकले नसतात का ती शिळे आहेत, आणि ही ताजी आहेत, कारण का फुलं आपल्या जास्वंदी झाडाला जास्त येत नाहीत. आणि कढीपत्ता एवढा काढलाय, पण इतका नाही टाकणार, निमा टाकणार आहे ह्याच्यातला. तर चल तुम्हाला दाखवते मी सामान सगळं काढून घेतल्यावर कसं तेलात टाकायचं आणि कसं तेल बनवायचं ते. तर मी या बाटलीतलं ना सगळं तेल ओतून घेते ह्याच्यामध्ये, आणि परत ह्याच्यातच भरून ठेवायचं तेल झाली की, किंवा दुसऱ्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तर चालतंय. आणि मी व्हिडिओ काढायचं तुम्हाला सांगितलं मग अशी की व्हिडिओ कशामुळे काढायला लागली, कारण का मी गेल्या वेळेस केलं होतं तर अशी केस गळत होती, पण बराच फरक पडलाय आता. म्हणजे एकदम बंदच झाली केस गळायची, नाहीतर कंगवा गच्च भरून गुंता निघायचा, भरपूर गुंता निघत होता. आणि केस हे तेल लावलं ना एकदम सुटसुटीत असे मऊ, एकदम असे छान केस होते त्याच्यामुळं. तर एवढा मी कढीपत्ता घेतला, एवढा लिंबाचा पाला घेतला, ही मेथी घेतली, परत एकदा दाखवली तुम्हाला, आणि जास्वंदीची फुलं आहे ती, आणि सुकलेली जरा आहे ती. एक कांदा घेतला आहे, छोटासा कांदा घ्यायचा, आणि कोरफड. आणि तुम्ही अजून काय त्याच्यात टाकत असला, तुम्ही जर तेल करत असला तर नक्की सांगा. आणि जरा गार आहे तोपर्यंतच टाकायचं, कारण का परत उकळलं ना तर फोडणी दिल्यासारखं होती. एवढं तेल घेतलेलं दाखवलं, हे जातं आम्हाला 8-10 दिवस जातं तेल, 10-12 दिवस जातं सरळ तेलीला. तर गार तेल आहे ना तोपर्यंतच ते टाकून घ्यायचं सगळं, जास्त गरम पण नाही होऊन द्यायचं. फोडणी दिल्यासारखं होतं, जास्त गरम घ्यायचं. भाजूनची वगैरे असं खाली ह्याच्यात घालायचं. आणि पाला जरा मी जास्तच घेतलाय लिंबाचा, कढीपत्त्याचा लिंबाचा, कारण का त्याच्यामध्येच तर जास्त आयुर्वेदिक असतं. असं मस्त हलवून घ्यायचं, एक 10-15 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं. आणि कोणी कोणी बारीक मिक्सरला करून पण टाकतं असं ग्रेव्ही करून, मी असं टाकते. आणि मोठ्या गाडीनं परत असं गाळून घ्यायचं, त्यामुळे ते बाहेर निघतं सगळं. आणि तेलाला कलर पण तुम्हाला दाखवते, हिरवागार असा एकदम मस्त कलर येतो हिरवा. हे तेल म्हणजे नॅचरल तेल झालं. फॅन चालू आहे त्याच्यामुळे ते गॅस घालतोय, 10 मिनटं करायचा, गरम होतोय जास्त. कढीपत्ता एवढा शिल्लक राहिला, झाड असल्यामुळे काय टेन्शन नाही. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, बघा तर करून, खरंच केस खूप छान होते बरं का. कारण का आम्हाला अनुभव आल्यामुळे आम्ही तुम्हाला शेअर करत आहे. तुम्ही एकदा तेल करून बघा कसं होतं आहे कसं. आणि सगळं आयुर्वेदिक आपलं घरगुती येतं.
विकत आणण्यापेक्षा घरी करून लावलेलं बरं असतं तेल. पण संध्याकाळी लावायचं सकाळी डोकं द्यायचं, नाहीतर परत वास दिवसभर काय काय घालून डोकं घेत द्यायचं वासाने तेलाचं, कारण त्याचं सगळं घातल्यामुळे वास जरा वेगळा येतो. आणि संध्याकाळी मालिश करायचं नसतं तेलानं आणि सकाळी डोकं द्यायचं. तर चला दाखवली तुम्हाला नंतर ते झाल्यानंतर. असं गाळून घ्यायचं गाळणीमध्ये. झालं आपलं तेल पडून चांगलं मस्त पैकी असा वास सुटलाय घरामध्ये. तर खूप छान वास येतो बरं का तेलाचा. या काय काय जणांना नाही आवडत वास, कारण काय ह्यात सगळं घातलेलं असतं आयुर्वेदिक, कढीपत्ता, लिंबाचा पाला, थोडासा कडूसर पण वास येतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि फरक पडला तर बघा तुम्ही. पडतो म्हणजे पडतो 100%. मला पण आधी खरं वाटत नव्हतं, पण माझ्या मैत्रिणीने एका सांगितलं की तू करून बघ, आणि करून बघितलं गेल्या वेळेस. तर चांगला म्हणजे 99% तर केस गळायचे थांबलेत. नाही म्हणजे आता कंगव्यात केस जास्त दिसत नाहीत, नाहीतर कंगवा गच्च भरून केस दिसायचे. आणि आज काय झालं माहीत आहे का, तुम्हाला आधी तेलाचा कलर दाखवते. तर असा हिरवागार तेलाचा कलर आलाय मस्त, आणि वास पण छान आहे. आता हे आम्हाला 15 दिवस जातं, कारण का आम्ही रोज काय तेल लावत नाही. फक्त डोकं ज्या दिवशी धुवायचं आहे ना त्या दिवशी, बुधवारी संध्याकाळी लावायचं, गुरुवारी डोकं धुवायचं, आणि शनिवारी संध्याकाळी लावायचं, आणि रविवारी डोकं धुवायचं. पण काय झालं, ही तेलाची बॉटल आमची छोटी होती यावेळेस, त्याच्यामुळं काय जास्त केलं नाही. पुढच्या वेळेस ना मोठी आणून मोठी करायची. तर तेल थोडं असल्यामुळं मी कमीच केलं. त्याच्यात राहिले तर असं हे सगळं गाळून घ्यायचं गाळणीनं मस्त असं तेल असं, आणि केस एकदम सुटसुटीत मस्त केस होतात अशी. आणि तेलाला एकदम आयुर्वेदिक असा हिरवागार कलर येतो. नक्की तुम्ही करून बघा. ज्या माझ्या ताईसाहेब व्हिडिओ बघतात ना ते नक्की करून बघा. 100% फरक पडतो. केस गळायचे थांबतात, केस एकदम सुरळीत मऊ सुटसुटीत असे होतात. पिले तुझे राहिले केस गळायचे? हो. आमच्या अनुला विचारा. खरंच आहे ना, फरक पडतो. म्हणून मी डबल केलं. मला पण आधी वाटत नव्हतं खरं, पण एकदा केलं त्याच्यामुळे केसांना चांगला फरक जाणवला. त्याच्यामुळे मी आत्ता केलं, पण आता थोडंसं गेल्यावर जास्त केलं. आता एवढंच केलं तर मी बॉटलमध्ये भरून ठेवते. तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन कोण चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.